नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. मी श्वेता माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात. तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान जावो. आज आहे रविवार आणि आज मुलांना स्कूलला सुट्टी आहे. तर रविवारचा दिवस थोडासा दिवसभर कामातच जातो. तर मुलं आज उशिरा उठली ते माझा नाश्ता बनवून झाला आहे. आज नाश्त्यामध्ये काय बनवलं आहे पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू तुम्हाला दिसेलच. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा. चला मग आता जास्त वेळ न घालवता बघूया आज नाश्त्यामध्ये काय बनवलं आहे. इडलीचं पीठ रेडीमेड आणलं होतं, तर मुलांना आप्पे आवडतात म्हणून इथं आप्पे बनवलेत. त्यानंतर इथं आहे शेंगदाण्याची चटणी, ओलं खोबरं वगैरे घालून बनवतो ती. तर आज मुलं घरी येतं म्हटलं चला त्यांच्या आवडीचं जरा बनवूया. आणि घरी असलं की मुलं पण खुश होतात. आणि मला इथं इडली आवडती म्हणून मी माझ्यासाठी 2च जे प्लेट्स असतात तेवढीच इडली बनवली आहे, कारण बाकीच्यांना आप्पे आवडतात. चला मी इथं घेतलेली आहे इडली, आप्पे आणि मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी, सोबत आहे ब्लॅक चहा. तर आज नाश्त्याला आम्ही इडली, आप्पे आणि शेंगदाणे खोबऱ्याची चटणी बनवली पातळ. तर आज संडे असल्यामुळं म्हटलं काहीतरी छान असं मुलांना बनवूया. तर पीठ रेडीमेडच आणलं होतं आणि चटणी घरी बनवली आहे. शौर्य बघा आमचा अजून पारसच आहे, आंघोळ नाही केली त्याने, है ना बाळा? तर त्याचा नाश्ता झाल्यानंतर त्याचे आंघोळ होईल. तर स्वरा पण इकडे नाश्ता करते. तर स्वराला आंघोळ घातली आहे. तर संडेला थोडंसं लेट असतं, तर आता जवळजवळ 11:30 वाजत आले. तर नाश्ता करायलाच एवढा उशीर झाला आहे. तर मी बाकीचे कामं वगैरे उरकून घेतली. तर आम्ही आता मस्तपैकी खाणार आहे इडली, आप्पे आणि चटणी. तर कोणाकोणाला इडली, आप्पे आवडतात कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि या सगळ्यांनी नाश्ता करायला. तर चला मग नंतर भेटूया. तर इथं माझा दुपारचा स्वयंपाक थोडासा झाला आहे, अर्धा झाला आहे, अर्धा बाकी आहे. मुलं खेळतात ते बाहेर, स्वरा घरात आहे आणि शौर्य बाहेर खेळतोय त्याच्या मित्रांसोबत. तर बऱ्यापैकी स्वयंपाक झाला आहे. चला बघूया काय काय तयारी झाली स्वयंपाकाची ती. इथे ती बारकी वांगी ती मी भाजून ठेवलेत आणि बाकीची पण इथं झालेली आहे. तर म्हटलं आज जी छोटी वांगी असते त्याचं भरीत करून बघूया कसं होतंय. फर्स्ट टाइमच ट्राय करते. बघूया आता कसं होतंय ते. तर त्याच्यासाठी मी इथे कांदा कापून घेतलाय भरपूर सारा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण पण टाकायचं आहे फोडणीला. त्यानंतर इथं जे अख्खा मसूर असतो त्याची आमटी केली आहे. इथे भात पण झाला आहे. भरीत जे आहे ते करायला काही वेळ लागणार नाही आहे, कारण वांगी भाजून झाली आहे. आता फक्त भरीत बनवायचं आहे आणि बाजरीच्या भाकरी ज्या आहेत त्या मी बनवणार आहे. तर भरीत सोबत चपातीपेक्षा भाकरी छान लागते. तर चला मग आता पटकन बनवून घेते. तर इथं माझं भरीत बनवून झालं आणि मी माझ्यासाठी ज्वारीची भाकरी बनवली आहे. या सगळ्यांनी जेवायला. हॅलो मित्रांनो, गुड इव्हनिंग सर्वांना. आता संध्याकाळचे 7 वाजत आले. सुट्टी असल्यामुळं परत आरोही, स्वरा आणि शौर्य तिघं पण खेळतात. आरोही, तुझं कशाचं दुकान आहे आरोही? कशाचं दुकान आहे ते? तुझं दुकान कशाचं आहे ते? बर्गर देतं. होय, तू बर्गर देते का सगळ्यांना? तर आरोहीचं बर्गरचं दुकान आहे. आणि तुझं? तू खायला आलाय? आणि हा टेबल आहे का? तर हा बघा उशांचा मस्त टेबल बनवलाय. तर लहान मुलांची आयडिया खरंच खूप भारी असतात. शौर्याची पतंग तो दिवसभर घेऊन उडवत असतो. मेन्यू आप मेन्यू में क्या लेना चाहेंगे? पहले पैसे दो. हाँ पैसे दो. तर आज बर्गरचा खेळ चाललाय मुलांचा. मुलं बर्गरचा खेळ खेळतात आहे आणि आम्हाला चहा पण प्यायचा आहे. तर संध्याकाळी आम्ही उशिरा चहा पितो.
जरा चहा बनवून झालाय, आता तेच पाहत होते मुलांचं काय चाललंय ते. मुलं छान असं खेळतात ते बर्गर. आता चहा वगैरे घेतो. आरही, स्वरा, शौर्य, आम्ही सगळे चहा बिस्किट खातोय. इथं क्रॅक जॅक बिस्किट आणलंय सगळ्यांसाठी. आणि सगळे मस्तपैकी एन्जॉय करतात ते, है ना बाळा? कसं आहे बिस्किट? शौर्याची संध्याकाळ चहा बिस्किटाशिवाय होत नाही. आता हे सगळे बर्गर विकून दमलेले आहेत, म्हणून आता थोडंसं त्यांच्या पोटाला काहीतरी आधार म्हणून आम्ही चहा बिस्किट खातोय. तर या सगळ्यांनी चहा प्यायला. प्रेमांसोबत आम्ही लवकर टावर बनवतो, भिवर बनवतो. मला वाटते आपला टावर पडणार आहे. मला नाही वाटत. तू नको बोल ना, टावर नको पडू. परत वाटत हा इकडच्या साईडला झालंय म्हणून वाटतं मला असं. अरे ह्या टावर पडणार आहे, माझ्याच अंगावर पडणार आहे. हे बघा कसं झालंय. हिथून बघ. हे साबण जर का नीट लावलं ना आपण तर मग नीट बनल. हिथून हे साबण नको इथून हे साबण पाडून आपण नीट बनवलं. नको दोनच अजून असे कर. हा टाक. मम्मी टावर शर्य तू नका पाडू. गाड्या पण टावर चहा वगैरे पिऊन झालाय. मुलांचा तर खेळ चालूच आहे अजून पण. रौर्याचं यावर्षी शेवटचं बोरनान आहे, तर जेव्हा बोरनान होईल तेव्हा त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल. चला मग आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.